नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या अमेरिका, इस्रायल, इराण या युद्धाच्या बातम्यासुद्धा कमी येत असतील किंवा तो भोंदूबाबा अशोक खरात त्याच्याही बातम्या मागे पडल्या की काय असा प्रश्न आपल्याला पडावा. इतक्या बातम्या गेल्या 2 ते 3 दिवसापासून एका गोष्टीच्या जास्त येत आहेत आणि त्या बातम्या आहेत त्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी मातोश्रीवर खासदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये काय घडलं, असं काय घडलं की ज्याच्या एवढ्या बातम्या या सध्या माध्यमांमध्ये येत आहेत, सगळ्यांच्या चर्चेमध्ये येत आहेत. मी खरं तर यावर 2 दिवसापूर्वीच व्हिडिओ करायला पाहिजे होता, पण मी मुद्दामून थांबलो की म्हणलं नेमकं घडतंय काय. कारण काहीही म्हणजे सूत्रांच्या हवाल्याने काहीही बातम्या या आपल्यापर्यंत येत होत्या. काय बातम्या येत होत्या? नाराज खासदार जे आहेत त्यांनी या बैठकीमध्ये थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केली आहे. ही पहिली बातमी आली. दुसरी बातमी आली ती म्हणजे की संजय राऊतांना 2028 मध्ये राज्यसभेवर खासदारकीसाठी आम्ही तिकीट देणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. तिसरी बातमी, प्रियांका चतुर्वेदी या इतक्या संतापल्या त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर पुढे आपल्याला ज्या पद्धतीने तिकीट मिळालं नाही त्याचं सगळं गाऱ्हाणं त्यांनी गायलं आणि त्या खासदारांच्या त्या बैठकीतनं उठून निघून गेल्या. ही तिसरी बातमी. आणि चौथी बातमी तर आणखीन कहर, ती म्हणजे आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडून त्यांना जाब विचारला. या चारही बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, मीही ऐकल्या. तथ्य आहे का या गोष्टींमध्ये? खरंच काय आहे हेच आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आता अशा बातम्या ज्या सगळ्या बाहेर आलेल्या आहेत यातनं एक प्रश्न असा निर्माण होतो. एक लक्षात घ्या, मातोश्रीवर बैठक झाली खासदारांची, हो झाली. खासदार नाराज आहेत, हो आहेत. अमान्य बिलकुल नाही. त्या बैठकीमध्ये जे काही खासदार होते त्या खासदारांनी आपल्याला जे जे काही प्रश्न येत आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीतली नाराजी जी आहे ती व्यक्त केली आहे. काय म्हणलेत खासदार? तर खासदार असं म्हणालेले आहेत की एक तर मुळामध्ये आत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आपण स्वतः किंवा आपल्याला जमलं नाही तर आदित्य ठाकरेंनी आमच्या मतदारसंघात जर आले असते तर त्याचा आम्हाला अधिक फायदा झाला असता. अशा पद्धतीचा एक सूर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितला. दुसरं, जो काही निधी खासदारांना मिळतोय त्या निधी पुरेसा नाही आहे. जो मतदारसंघांमध्ये आपल्याला ज्यांनी निवडून दिलं आहे, आपल्याला ज्यांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे त्यांची जेव्हा आपल्याला कामं करायची आहेत तेव्हा तो निधी पुरेसा पडत नाही आहे. ही एक तक्रार त्याच्यामध्ये खासदारांनी मांडली आहे. आणि एक लक्षात घ्या की या अगदी जनरल कॉमन तक्रारी असतात आणि या प्रत्येक पक्षामध्ये असतात. प्रत्येक पक्षाच्या आमदाराची असेल, खासदारांची असेल, नगरसेवकांची असेल, पदाधिकाऱ्यांची असेल, अशा ज्या बैठका होतात या बैठकांमध्ये अशा पद्धतीचे त्यांच्या ज्या काही मनातल्या नाराजीचे सूर असतात हे उमटत असतात. मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले नाराज खासदार नाराज आणि नाराज होऊन त्यांनी पक्ष नेतृत्वावर उपस्थित केली शंका. अशा पद्धतीचं कोणतंही चित्र हे या बैठकीमध्ये खरंच झालंय का, निर्माण झालेलं होतं का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. याचं कारण असं आहे की माणूस जेव्हा आपल्या एखाद्या नेतृत्वावरच जेव्हा नाराज होतो ही त्याची असते अत्यंत टोकाची भूमिका. आणि ती जेव्हा तितक्या टोकाला जाते तेव्हा जर तो तितका टोकाला गेलेला जर तो खासदार असेल, नाराजी ज्याची नाराजी इतक्या टोकाला गेलेली आहे तो जर असता तर तो या उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहिला असता का? नसता राहिला. त्यांनी आपल्या अनुपस्थितीतनंच
जो काही मेसेज द्यायचा आहे आपल्या पक्ष नेतृत्वाला तो दिला असता, पण तसं झालेलं नाही. सगळे खासदार या बैठकीला उपस्थित होते. एवढंच कशाला, राज्यसभेच्या ज्या काही आता त्यांची टर्म संपलेली आहे पण आणि त्यांना पुन्हा ती संधी मिळालेली नाही आहे, अशा नाराज प्रियांका चतुर्वेदी या देखील या बैठकीला उपस्थित होत्या. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये ही खासदारांची बैठक झाली. हां, या वेळेला आदित्य ठाकरे थोडेसे शांत होते, ते गप्प होते. याच्या मागची कारणही आपल्याला माहिती आहेत. ते शांत का होते, गप्प का होते, की राज्यसभेची जी संधी होती ती शिवसेनेच्या हातातनं गेली, ही खंत आदित्य ठाकरेंच्या मनात नक्की आहे. पण याचा अर्थ आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये खूप मोठं घमासान झालंय. आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली आणि त्यांना असा जाब विचारला की तुम्ही शरद पवारांचं नाव का घेतलं. असं घडलेलं असू शकतं असं तुम्हाला तरी वाटतं का? या बातम्या कोणीतरी पेरतंय. शिवसेनेमध्ये आणखीन फूट पडावी, शिवसेनेतला अंतर्गत वाद जो आहे तो वाढावा, यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत का? ही शंका अशा पद्धतीच्या जेव्हा बातम्या बाहेर येतात माध्यमांमध्ये तेव्हा ही शंका आपल्याला यायला लागते. प्रियांका चतुर्वेदींच्या बाबतीमध्ये आज मी बोलणार आहे, पण तो मुद्दा आपण सगळ्यात शेवटी ठेवूयात. परंतु एक लक्षात घ्या की संजय राऊत मुळात त्यांची कॉलर पकडली आदित्य ठाकरेंनी. अजून आदित्य ठाकरे यांनी अशा पद्धतीची संस्कृती सोडलेली नाही आहे. आज आपण आदित्य ठाकरेंना राजकीय जीवनामध्ये वावरताना, सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना आपण अनेकदा बघतो. एक संयमी आणि संयमाने बोलणारं एक उभरतं नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरेंकडे सगळेजण बघतात. अशा वेळेला आदित्य ठाकरेंकडनं कॉलर वगैरे पकडण्याची कृती होईल असं अजिबात नाही आहे, आणि ती सुद्धा संजय राऊतांची अजिबात नाही. मुळामध्ये आता मी एक गोष्ट स्पष्ट करतो की त्या बैठकीला मुळात संजय राऊतच नव्हते. संजय राऊत हे दिल्लीमध्ये होते आणि स्वतः संजय राऊतांनी हे स्पष्ट केलं की मी दिल्लीत होतो, मी बैठकीला असं नव्हतो. मग अशा बातम्या, या खोडसाळपणाच्या बातम्या या जाणीवपूर्वक दिल्या जात आहेत, हे मला तुम्हाला इथे सांगायचं. तिसरी गोष्ट जी आहे, जी तुम्हाला मी म्हटलं की आदित्य ठाकरे असं म्हणाले की 2028मध्ये जेव्हा पुन्हा राज्यसभेच्या खासदारकीची निवडणूक येईल, संजय राऊतांची टर्म संपेल, तेव्हा त्यांना आपण तिकीट देणार नाही आहोत. हे जे आदित्य ठाकरे म्हणालेत, असं ही सुद्धा बातमी अत्यंत चुकीच्या पद्धतीने समोर आलेली आपल्याला बघायला मिळते. आदित्य ठाकरे, एक लक्षात घ्या, शिवसेनेमध्ये निर्णय अंतिम कोण घेतं? जरी आज आदित्य ठाकरे हे एक महत्त्वाचं नेतृत्व शिवसेनेमधलं असलं, शिवसेने ठाकरे गटातलं, तरीही ठाकरे गटातल्या शिवसेनेचा अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरेच घेतात. अगदी आदित्य ठाकरेंना देखील त्यांच्या मनात देखील काही जरी असलं तरी याबाबतचा अंतिम निर्णय जो असतो तो अजूनही उद्धव ठाकरेच घेत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे अशा पद्धतीने की आम्ही संजय राऊतांना उमेदवारी देणार नाही असं खासदारांच्या बैठकीमध्ये बोललेले नाहीत, असं एकूण चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. मग अशा बातम्या काय बाहेर येत आहेत? नाराजी होती का खासदारांची? हो, निश्चित होती, जी मी तुम्हाला सांगितलं. आता त्या बैठकीमध्ये मुळात प्रश्न काय येतो की त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? खासदार नाराज होते, खासदारांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले वगैरे वगैरे, जे काही घडलं असेल, हे ज्या अर्थी बाहेर येत आहे याचाच अर्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतला मग घरभेदी कोण आहे? हा घरभेदी पहिल्यांदा शोधला पाहिजे, जो बाहेर बातम्या पुरवतोय, जो बाहेर बातम्या देतोय, आणि मग बाहेर येणाऱ्या बातम्या या तेल तिखट मसाला लावून आणखीन वेगळ्या पद्धतीने, रंजक पद्धतीने माध्यमांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तर त्यामुळे पहिला प्रश्न या निमित्ताने उद्भवतो, तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटातला हा घरभेदी कोण आहे, जो या बैठकीमध्ये काय काय घडलं याच्या बातम्या बाहेर पुरवतोय. हे शोधून काढणं हे फार महत्त्वाचं आहे ठाकरे गटासाठी. आता दुसरी गोष्ट वळूयात आपण प्रियांका चतुर्वेदींच्या
बाबतीमध्ये. एक तर त्या मुळामध्ये या खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या होत्या, त्या नाराज होत्या, होत्या. त्यांची नाराजी काय होती? त्यांनी या बैठकीमध्ये पहिलाच प्रश्न उद्धव ठाकरेंना असं केला की शरद पवारांचं नाव राज्यसभेला जे काही सुचवलं गेलं ते संजय राऊतांनी का सुचवलं आणि मग त्यांचं नाव का फायनल झालं. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी संजय राऊत, अगदी थेट जरी नाही तरी उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी संजय राऊतांची पाठराखण केल्याचंच आपल्याला बघायला मिळतंय. अगदी भले आदित्य ठाकरे देखील या प्रकरणावरनं नाराज आहेत, त्यांनी ती नाराजी उघडपणाने बोलून दाखवलेली आहे, ती माध्यमांसमोर ते बोललेले आहेत. याचं कारण असं आहे की ही एकच संधी होती की जिथे आपल्या पक्षाचा एखादा खासदार, त्याची संख्या वाढली असती आणि ती संधी आपल्याकडनं गेली आहे, याची खंत आदित्य ठाकरेंना होती. आज 20 आमदार असताना आपला राज्यसभेत खासदार होऊ शकला नाही. 10 आमदारांची संख्या असणाऱ्या राष्ट्रवादीचे शरद पवार हे जर का राज्यसभेवर खासदार होऊ शकतायत तर मग आपला का नाही, हा साधा प्रश्न आदित्य ठाकरेंच्या मनातला होता. बरं, तो मनातही त्यांनी ठेवला नव्हता, तो त्यांनी माध्यमांच्या समोर सांगितलेला होता. पण याचा अर्थ त्यांनी पूर्ण या गोष्टीला विरोध केलेला आहे का? असं नाही. शेवटी पक्ष चालवताना आदित्य ठाकरेंनाही या गोष्टींची समज आहे की आपल्या 20 आमदारांच्या बळावर आपला खासदार हा निवडून येऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, जर शरद पवारांचं नाव दिलं नसतं तर मग अगदी काँग्रेसनं जरी त्यांच्या एखाद्या उमेदवाराचं नाव दिलं असतं किंवा ठाकरे गटातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं, अगदी प्रियांका चतुर्वेदींचं देखील नाव पुन्हा एकदा देण्यात आलं असतं तर महायुतीकडनं एकतर भाजपनी किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी एक अधिकचा उमेदवार उतरवला असता आणि जी गोष्ट 2022 मध्ये घडली त्याच पद्धतीची रणनीती इथे आखली गेली असती आणि तो उमेदवार पाडण्याचे पुरेपूर आटोकाट प्रयत्न झाले असते. आणि त्यातनं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसलाही याची जाणीव आहे आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा याची जाणीव आहे की कदाचित आपला एखादा उमेदवार जर आपण दिला तर महायुतीचा एखादा उमेदवार हा अधिकचा निवडून जाईल. मग ह्या गोष्टीला जागाच ठेवायची नाही आणि मग आपण शरद पवारांचं नाव द्यायचं. हे काँग्रेसमध्ये जेव्हा फायनल झालं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ते फायनल केलं. हे सगळं विचारांती केलं आहे. आणि मग उद्धव ठाकरेंनी प्रियांका चतुर्वेदींना हेच उत्तर दिलं की संजय राऊत कोण निर्णय घेतात का पक्षामध्ये? निर्णय घेणारा मी आहे आणि त्यामुळे उमेदवाराचं नाव कोणाचं फायनल करायचं हे आपल्या पक्षाकडनं निर्णय मी घेतलाय. ते सुद्धा काँग्रेसने निर्णय घेतल्यानंतर आपण आपल्या पक्षाचा निर्णय जाहीर केलाय. हे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. एक प्रकारे हे सांगताना उद्धव ठाकरेंनी हेही सांगितलंय, म्हणजे हा मेसेज दिलाय, आजच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये संजय राऊत हे निर्णय घेत नाहीत, निर्णय उद्धव ठाकरेच घेतात. हा खासदारांना मेसेज दिलेला आहे. दुसरा मेसेज हा आहे की संजय राऊतांनी जरी हे केलेलं असलं तरी निर्णय मी घेतलाय आणि याच्या मागची रणनीती ही आहे. हे प्रियांका चतुर्वेदींना उद्धव ठाकरेंनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता बातमी ही आहे की याच्यामधनं प्रियांका चतुर्वेदी बैठक अर्धवट सोडून त्या निघून गेल्या. ही बातमी खरी आहे. ही बातमी अगदी म्हणजे ही काही तेल तिखट मसाला लावून सांगितलेली बातमी नाही. मुळात आज जे बोलायचं आहे आपल्याला ते याच्यावरच बोलायचं आहे की प्रियांका चतुर्वेदींची ही कृती उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे समोर असताना बैठक अर्धवट सोडून जाणं ही शिवसेनेची संस्कृती नाही. आज बाळासाहेब जर इथे असते तर प्रियांका चतुर्वेदी या पक्षात नंतर दिसल्याही नसत्या. अशा पद्धतीने बैठकीतनं अर्धवट उठून जाणं म्हणजे पक्ष नेतृत्वाचा अवमान करणं, अपमान करणं हाच त्याचा अर्थ होतो. जे प्रियांका चतुर्वेदींनी केलं ते अतिशय अयोग्य असं कृती केलेली आहे. आज या प्रियांका चतुर्वेदी जेव्हा
शिवसेनेमध्ये आल्या त्याच वेळेला प्रियांका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. अनेक टीका झाल्या त्यांना उमेदवारी देताना, पण तरीही सगळ्या टीका डावलून उद्धव ठाकरेंनी प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यांना पक्षाचं प्रवक्तेपद दिलं. दिल्लीमध्ये त्या खासदार म्हणून गेल्या आणि नो डाऊट त्यांनी 6 वर्ष 5 वर्षाची जी काही त्यांची कारकीर्द आहे, या कारकिर्दीमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांना राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्याचं काम केलं. विरोधकांच्या बाजूनी कुठल्याही गोष्टीची मांडणी करण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हे सगळं बरोबर आहे, पण शेवटी एक भाग असतो, आपण पक्षासाठी आहोत की पक्ष आपल्या ज्या निष्ठा आहेत त्या निष्ठांचं सुद्धा वेळ येईल तेव्हा दर्शन घडवावं लागतं. आज तुम्ही जेव्हा शिवसेनेमध्ये आलात तेव्हा पक्षाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी दिली, आणि आज जेव्हा तुमची उमेदवारी तुम्हाला मिळत नाही हे दिसल्यानंतर तुम्ही नाराज होता, तुम्ही बैठक अर्धवट सोडून जाता. याही पूर्वी अशा बातम्या आलेल्या आहेत की प्रियांका चतुर्वेदी या अनेक काही पक्षांच्या संपर्कात सुद्धा आहेत, त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळावं यासाठी. मग निष्ठा कुठे गेल्या? पक्षाने जे काही तुम्हाला दिलं त्याची जाण कुठे गेली? हा प्रश्न उद्भवतो. आणि एक लक्षात घ्या, व्यक्तिगत इच्छा असायलाच हव्यात, नव्हे त्या प्रत्येकामध्ये आहेत आणि प्रत्येकाकडे त्या असायला हव्यातच, परंतु व्यक्तिगत इच्छेला महत्त्व नसतं किंवा व्यक्तिगत इच्छेला महत्त्व अशा वेळेला नाही. काही वेळेला आपल्याला आपल्या व्यक्तिगत इच्छा बाजूला ठेवाव्या लागतात आणि एक पक्ष म्हणून, एक संघटना म्हणून जो काही निर्णय घेत असतात त्यावेळेला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहावं लागतं, तरच ते संघटन, ती संघटना, तो पक्ष हा पुढे चालत राहतो. म्हणजे प्रत्येक वेळी जर का तुम्हाला मिळालं तर तुम्ही खुश आणि नाही मिळालं तर तुम्ही नाखुश, आणि मग तुम्ही नाराज होणार आणि निघून जाणार. मग उद्या तुम्ही इतर पक्षांचे दरवाजे ठोठवायला मोकळे राहणार. याला निष्ठा म्हणत नाहीत. निष्ठा या असतात की हा विश्वास असायला लागतो की आत्ताच्या अपवादात्मक स्थितीमध्ये पक्षाला जो काही निर्णय घ्यावा लागलेला आहे तो त्यांनी निर्णय कटू मनाने का विना पण तो घेतलाय, त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय, ही असते निष्ठा. पण ती प्रियांका चतुर्वेदींच्या ठिकाणी ती निष्ठा आहे की नाही हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल. परंतु प्रियांका चतुर्वेदींच्या या कृतीला संजय राऊतांनी मात्र फार सुंदर उत्तर दिलं आहे. संजय राऊतांना पत्रकारांनी असं विचारलं की आदित्य ठाकरे असं म्हणालेत की 2028 मध्ये आम्ही संजय राऊतांना खासदारकी राज्यसभेची देणार नाही आहोत, त्यांना तिकीट देणार नाही आहोत. तेव्हा संजय राऊत असं म्हणाले की मी या पक्षामध्ये माझ्या जन्मापासून आहे, मला खासदारकी मिळावी, मला तिकीट मिळावं यासाठी मी या पक्षात आलेलो नाही आहे. या पक्षासाठी वेळ प्रसंगी मी जेलची वारीही केलेली आहे, पण माझी पक्षावरची जी निष्ठा आहे ती वेगळी आहे. एक सामान्य शिवसैनिक म्हणून मी या पक्षामध्ये काम करतोय, काम करत राहीन, मला तिकीट मिळो अथवा न मिळो. एक प्रकारे प्रियांका चतुर्वेदींच्या या कृतीला संजय राऊत यांनी एक चांगली चपराक दिलेली आहे आणि ती आवश्यक होती. आज अरविंद सावंत यांचं देखील, खासदार अरविंद सावंत यांचं देखील एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्यांनी ज्या काही सगळ्या बातम्या या माध्यमांमध्ये येत आहेत, बाहेर येत आहेत, ज्या चुकीच्या पद्धतीने येत आहेत, याच्यावर आज त्यांनीही अत्यंत खमंग असं भाष्य केलेलं आहे की जाणीवपूर्वक पत्रकारांना ची दिशाभूल केली जाते. या बातम्या कोणीतरी पुरवत आहे खोडसाळपणाने की शिवसेनेमध्ये दुफळी माजावी, परंतु अशा पद्धतीचं कोणतंही चित्र हे या बैठकीमध्ये नाही. नाराजी ही प्रत्येक पक्षामध्ये असते, ती असायलाच हवी. आज आमच्यामध्ये आमचा सुसंवाद आहे, हेच त्याचं लक्षण आहे. जेव्हा बैठक होते याचा अर्थच संवाद होतोय. अशा पद्धतीची नाराजी जी बाहेर रंगवली जाते ती पक्षामध्ये बिलकुल नाही, हे अरविंद सावंतांनी स्पष्ट केलेलं आहे.
आणि हे जे सगळे नाराज खासदार असं जे म्हटलं जात आहे ते सगळे नाराज खासदारांच्या बरोबर मी पण दिल्लीमध्ये आहे. आम्ही दिल्लीमध्ये जेव्हा आम्हाला निधी मिळत नाहीत तेव्हा आम्ही सुद्धा त्या मंत्र्याच्या केबिनमध्ये जाऊन आमची मागणी करत असतो. ती काही येऊन उद्धव ठाकरेंनीच करायला पाहिजे असं नाही आहे. आज आमचं देखील काम आहे आणि आम्ही ते करत असतो. या स्पष्ट शब्दांमध्ये अरविंद सावंत यांनी आज पत्रकारांना कशा पद्धतीने चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत याचं देखील पूर्ण विवेचन त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आहे. मला या सगळ्यामध्ये सांगण्यातले या व्हिडिओतनं सांगण्याचा एकच भाग होता की प्रियांका चतुर्वेदी यांनी थोडा संयम, एक आपण परिपक्व खासदार म्हणून आत्तापर्यंत कार्यरत होतो, आपली मुदत संपली, पण ती परिपक्वता जी आहे, जी अनुभवाची परिपक्वता असते, एका पक्षाने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची एक निष्ठा आपल्याला दाखवण्याची ही संधी असते, ती प्रियांका चतुर्वेदींनी अशा पद्धतीने अर्धवट बैठकीतनं उठून जाऊन ती कुठेतरी घालवली आहे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही देखील कळवा. आणि त्याचप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेतला हा घरभेदी कोण आहे जो बाहेर चुकीच्या पद्धतीने बातम्या पेरतोय किंवा बातम्या देतोय? त्या घरभेदीलाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शोधलं पाहिजे की आपली जी काही महत्त्वाची बैठक होतीये या बैठकीच्या बातम्या बाहेर कोण देत आहे. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही देखील विचार करा. तुम्हाला जे कोणी नाव वाटत असेल ते नाव तुम्ही देखील कमेंटमध्ये टाकू शकता. तेव्हा माझा जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.